विषय आता सांग. महत्त्वाचा विषय म्हणजे चालू केल्यावर माहीत होत असते माझ्या ब्लॉगमध्ये, म्हणून महत्त्वाचा विषय आधीच मी मित्रांना सांगतो माझ्या यूट्यूब फॅमिलीला पूर्ण. कारण सर्वांच्या साक्षीने इकडं बसले दाजी, इकडं साक्षी पण बसली, इकडं शिट्या बसली, तर मी राहिली की एवढी मोठी. दिसली की तुला ओळखतात ग समजे. पण विषय असा मित्रांनो की काय तुला वाटत नाही का कुठतरी अन्याय झाल्याने आपल्या? कशाचा अन्याय? हा कशाचा अन्याय? होय दाजी, अन्याय झाल्याने वाटत नाही का? कुठलं पण हा कुठल्या गोष्टीचं तुम्हाला गणेश शिंदेनी काय पत्रिका पाठवली होती का? काय सुद्धा नाही. हा नाही, मला पत्रिका पाठवली होती ना. पत्रिका पाठवली होती. योगत्ता ताईने फोन केलता. कसं ती आपल्यासारख्यांना की मनाची समाधानी होण्यासाठी ते आपण स्पेशल योगिता ताईने फोन नव्हता केला. कारण आहे ना, पूजा तिथं होती ना, पूजाने फोन केलेला मला बोलण्यासाठी. त्यावेळेस योगिता ताई बोललेल्या. पण स्पेशल नव्हता केला. का आम्ही काय कुठल्या म्हणजे रिकाम्या हाताने गेलो असतो का? आमच्या नरड्यात गुलाबजाम जात नव्हतं का? आमच्या नरड्याला बासुंदी गुलाबजाम नाही. काय गेलं नसतं पोटात? हा का आम्ही काय ही केलं असतं का? आम्ही माणसं नाही का? हा बरोबर आहे, ते सेलिब्रिटी लोकांसाठी होतं ना स्पेशल, हा नाही बरोबर आहे ना? आपण काय तुझं कुठे 40,000 सबस्क्राईब, माझं 1.25 लाखाचा दिवा कुठे लावती? अरे तात्याला बोलवलं तिथं सगळ्यांना आलं. ते गेला काय ना, आपण गेलो काय? अरे ती तर प्रत्येक वेळेला आहे की, पण मी काय म्हणतोय की गणेश दादाने असं नाही करायला पाहिजेत ना, की बाबा मला मेसेज केला, पत्रिका टाकली मला की वास्तुक शांती घराची, तर ती सरसकट टाकलं असन. बरं परचल त्याला सोमाने रिप्लाय दिलाय का नाही, बघितलंय जिताय का काय सुद्धा नाही. लका मी काय म्हणतो, कशाला आम्हाला म्हणजे कशात आम्ही कमी बाबा, मला ती तर कळू द्या की तुम्ही नुसतं पत्रिका टाकली. हां मला ह्यांनी कॉल केलता, स्नेहा ताईने, ते म्हणजे बहिणीने गणेश शिंदेच्या अकलूजच्या, की दादा एवढ्या ह्याच्यातनं मी कॉल केला, तुम्ही या. पण तायडे ती काय म्हणते देवदेव काय होतं, वास्तुक शांती गणेश शिंदेची मालकाने कॉल करणं, तुम्ही बोलणं हे चुकीचं ना. एखाद्याचा देवदेवन मी 10-12 मित्र नेणं चुकीचं आहे. तर त्यांनी कॉल करायला पाहिजे होतं. इच्छा होती माझी की हक्काचं, आता पाहून आहेत ती आमचं, आणि एवढं की बाबा कुठं आम्हाला कमीपणा समजतात असं मला वाटलं, म्हणून आज मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतोय की असं नाही की मी भांडत किंवा काय. मला वाटलं की बाबा एवढं पाहुणं आहेत ती, तर मला कशात ते कमी समजतात की बाबा कॉल केला नाही, बोलवलं नाही का? ते आम्ही व्हिडिओ घेतला नसता का तिथं एखादा, का आमचं सबस्क्रायबरने तुम्हाला बघितलं नसतं? होत आहे सांग की. काय योगिताचा बर्थडे आम्ही काय रिकामा? बरं बाबा त्यांनी मोठा केक आणला पांडूने, एवढा मोठा आईस केक, मी छोटा तरी घेऊन गेलो असतो कुठतरी. बरं ती सेलिब्रिटी स्टेजवर, आम्ही गरीब माणसं तुम्हाला सांगतो कुठतरी मंडपाच्या खांब्याच्या कडेला आचार्यपाशी कुठतरी वाड्यापाशी तरी थांबलो असतो. शोभलो असतो का नसतो मी, माझी लेकरं बाळ? हा सांगा, ही माझी दुर्गा कुठतरी कोपऱ्यावर तरी शोभलो असतो ना, बाहेर गेटवर तरी. गेल्यावर तुला काय गेटवर थांबून दिलं असतं काय? नाही नाही आता ती जायचा विषय नाही, पण बोलवलं तर पाहिजेत ना. तुम्ही असं दुजं करू नका. दुजं म्हणजे बघितलं कसं होय दाजी, दुजं आहे ना ही, खरं सांगा. मग काय हा मग काय एवढी युट्यूबर आहे ह्या महाराष्ट्रामध्ये, एवढ्या जणांचं चॅनल आहे, एवढे युट्यूबर आहेत मोठे मोठे. अरे बोलवा ना मोठे. राधा बालेरावला सांगितलं नाही, मला दुःख झालं त्याचं. काय येते तू पूनम तुपे ही ती सांगू का, कचा 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 नाव समजे पटापटा लिस्ट लय आहे ती युट्यूबर. हा मी चॅनल ऐकलेलं आता नवीन झालेली ती युट्यूबर, त्यांना बोललं नाही, ही नाही बाबा. ही युट्यूबर आहे, माझी भाची युट्यूबर आहे. सिट्या किती मोठी स्टार आहे तू. कॉलेज हलवती, अय साक्षी हलवती का नाही? हा आणि ही तुम्हाला सांगतो, ही आहे ताईच्या दिराची बारक्या जावाची पोरगी साक्षी. साक्षी नाव सांग. हा हेच सांगायचं काय नाही. कसं हिचं मार्केट, आम्ही सेलिब्रिटी आहे का नाही, आमच्या परिस्थिती मानाने काय आहे का नाही, थोडं व्हाय ना. मी म्हणतो तुमचं डिगभर सोन्याचं असतं, अरे आम्हाला कुठं कुत्र्याची तरी उपमा द्याला, त्याला हरणाची दिली तरी. हा
त्याला कुठंतरी टेजवर कुठंतरी मोठ्या रथावर बसवलं तरी आम्हाला निदान त्याला चाक ढकलायला तरी नेट कुठं हात द्या, आमचं सुख लागू द्या. मांडवात त्याला जेव्हा बसवलं पाची पकवान राहिलेलं तरी कुठंतरी कोपऱ्यात आम्हाला तुम्हाला उभा केलं तरी आम्ही शोभलो. नका असं अन्याय करू. तुमचं काम होतं की बाबा पत्र पाठवलं म्हणल्यावर आणि तिथनं म्हणतात पांडू दादाची ऑल फॅमिली आली वाघमारे कुटुंबाला धन्यवाद. अरे वाघमारे कुटुंब तुम्ही एक गाळलंच, तुम्ही मुदाम दुजं करताय असं. म्हणजे कशामुळं मी एवढं बोलतोय आता तुम्हाला सांगतो. मला कमेंट आले की सोमा दादा त्या गणेश शिंदेने तुम्हाला बोलवलं नाही काय, बोलवलं नाही का तुम्हाला वस्तू आणि पांडू दादाला प्रत्येक वेळी बोलवतात तुम्हाला किंमत देत नाही का ते. मग तुम्ही ती पत्रिका तरी कशाला टाकायची मला का नुसतं आपलं निवड दाखवला आपल्या मग अंगावचं वजन कमी करायचं म्हणजे आम्ही सांगितलं होतं बाबा सोमा दादाला त्यांच्या फॅमिलीला पत्रिका टाकली होती. मग ती नाही आली आम्ही काय करू. मग तसं त्याला टाकली का 4 कॉल होते पाठ निघाला का नाही, कुठं आलाय दमानिया कृष्णा पूजा बसली का काय जे सागर आहे का हा आला का आणि पण दादा यायला लागल्यात बघा आता आम्ही जोरदार तयारी केली आणि तीन लका 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 त्या सोमाला मेसेज टाकलेला त्याचं निदान कमीत कमी त्यांनी ओपन केलाय ती तरी बघितलं नाही. आणि नसलं बघितलं तरी आता तरी बघा व्हॉट्सअपला जाऊन सोमा दादाला आपण वास्तुशांची ती पत्रिका जी टाकली होती ना ती त्यांनी ओपनिंग केली का बघितली तेवढं तरी बघा. तरी आम्ही आल्या जमाय आमचा सन्मान केला जमाय. बांधलं बाबा तुम्ही छान घर बांधलं मोठं बगीचा ही छान झालं वास्तुशांती चांगली झाली. पण आम्ही पण कुठंतरी आलो असतो का जागा नव्हती काय थांबलो असतो कुठंतरी. काम होतं तुमचं 1 नाही 2 तरी कॉल का आता प्रत्येक वेळेला तिथं आहेच की कमी कमी ही शेवटच्या क्षणाला तरी अशा चांगल्या. आता परत घर बांधणार आहे का तुम्ही का ते मोठं होणार होऊ द्या अजून होऊ द्या पण कमी कमी नंतर बांगला बांधला आणि चांगला मोठा मग बोलवते आता राहू दे. कशाला ती फक्त सेलिब्रिटी लोक बोल आपण कोण सेलिब्रिटी लोक फक्त. तू सेलिब्रिटी का आपण पण नाही बाबा सेलिब्रिटी. ए तू सेलिब्रिटी का घाबर नको हा लय मोठी सेलिब्रिटी. मग का बोलायला नाही गणेश शिंदेनी तुला. आता भांडायचं ती हा भांडायचं ती की चुकीचं आहे हे. योग्य जायचं तरी काम होतं की माझ्या बायकोला कॉल करायचं तर की बाबा पूजा फिजा संध्या आल्या ती तुम्ही या जरा शोभा येईन का शोभा जाईन काय माहित आम्ही आलो होतं. दाजी आमचं आहे का नाही सेलिब्रिटी आहेत का नाही तुम्ही. गडबड असते मागे काम असतं राड असतं त्यामुळे लक्षात नसेल. दाजी तुम्ही बाजू कोणाची घेताय. नाही ते त्याच्या मागे म्हणजे राड असतो ना त्याच्या मागे कार्यक्रम इकडं कॉल फिरवायला बरं जमलं 2-2 तास सामान घेतलं का कुठं आलाय तिथं आणि माझ्या टायमिंगला का म्हण हे तीन राड असतो कार्यक्रम म्हणलं की. मग आपलं कसं तरी येड्याच्या हातात दिलं वाढ आणि सोमाला कसं तरी नादी लावलं दिली पत्रिका ढकलून तिकडं काय का व्हायना जाऊ द्या बाबा काय नाही. दाजी पण मी काय म्हणतोय तुम्ही कधी मला मायाने जवळच घेतलं नाही. काय करू जवळ घेऊन मला मायाने कधी जवळ घेतलं नाही माझ्या तोंडावर हात फिरवलं नाही कधी माझी आपी घेतली नाही कधी मला म्हणलं नाही की बाबा तू कुठल्या अडचणीत आहे का तुला काय कमी जास्त काय लागतंय का बघू काय मी कुठं काय काय अशा गोष्टी तुम्ही मला आणि एकटं झोपताय तिकडे जाऊन. मी म्हणलं दाजीसाठी मी रात्री जागा ठेवली होती माझ्यापाशी आणि दाजी तुला सांगतो तिकडे जाऊन झोपल्यात खाली ताय काय आहे का मेवण्या माया आहे का. प्रियंकाला म्हणलं वट मायापासून म्हणलं कमी कमी दाजीला आज मायापाशी म्हणलं झोपू दे दाजी मी जीव बघू दे तोंडावर हात फिरवत नाही काय नाही मला खायला आणत नाही. होय काय म्हणतात पप्पा मला खायला आणत नाही. बरं काय म्हणणं तुमचं. काय सुद्धा नाही उलट आता तुम्ही लवकर किती वाजल्या टाइम झालाय नाही तर मग थांबा. नाही उद्या राधाचं पेपर आहे आपण नाही तिकडे जाऊ नको नाही ती राग काढते काय बघलं ए काय करते तू हे चुली तेव्हा का अशी करते हात घालते राग काढते काय करते बाबा माझा काय करतोय काय करतोय काय करतो काय करतो ए हांचीन मला राग काढते चुलीतली. मम्मी तू 2 शब्द बोल. तू कृष्णा गेला तिकडं वास्तू शांतील तुला बोलवलं नाही
माहिती आहे वास्तुशांती काय असते ह्यांना काय कळत नाही ह्यांना काय नाही तिला बरं ताय बरं सांग एक दोन शब्द काय आता तुझं म्हणणं आहे आणि मला तुला सांगतो ह्याच्यावर गणेश शिंदेनी काय करायला पाहिजे काय ना त्यांनी एखादा फोन करायला पाहिजे होता पण आता होती माग काय गडबड म्हणल्यावर तर तिथंच आली का दाजीचं ऐकून काय गरब आता तिकडं काय बरं नव्हतं मोठे मोठे स्टार लोक बोलवायला त्यांचं काम होतं पत्रिका पाठवणं तेवढं काम केलं त्यांनी मग या नाही तर नका येऊ तिकडं आणि ज्यांना स्पेशल बोलवायचंच होतं त्यांना फोन करून बोलवून घेतलं. स्पेशल माणसं बोलायची ती बोलवली आणि आपल्याला काय तुला सांगतो ते आपलं पत्रिका परच्याला म्हणाय नको किंवा की आम्हाला बोलवलं नाही पण मला कसं दम निघन का सांग बरं मस्त योग्यताईचा बर्थडे होता त्यांना पण आमच्याकडनं वाढदिवसात शुभेच्छा लका त्यांनी मोठा आईस केक आणला मी कुठं पिलू आणलं असतं बारकं केलं असता हा का आमच्या शुभेच्छा वेगळ्यात काहीतरी कुठेतरी करायला पाहिजे त्याने साडी आणली आम्ही काहीतरी लुगडं आणलं असतं आयर म्हणून तीच की काहीतरी केलं असतं की आमच्या परिस्थितीनुसार आम्ही आणलं असतं पण आता तुम्ही बोलवलं नाही कॉल केलाच नाही तर आम्ही कसं यावं सांगा बरं यायची तयारी होती आमची पण आता काय तुमचं कॉल नाही काय नाही पत्रिका तर कुणी कोणाला टाकत आहे हा ज्या त्या जी स्पेशल हे असतं ती माणसं असते ती बोलवलेली ठराविकच आपण कुठल्या कोपऱ्यात बसणार बरोबर आहे ना चाकू आ हस्तीच चाकू काय नाही मित्रांनो जाऊ द्या तर आलतो जिंतीला एक 4-5 दिवस झाले गुरुवारी आलोय आज रविवार आहे तर उद्या राधूचं पेपर आहे सकाळला तर भारी वाटलं 4 दिवस कसे निघून गेले बोलत बसत हसत खेळत एन्जॉय मस्त लेकरांना पण बरं वाटलं मोकळ्या वातावरणात अशी झाडं फिडं जांभळ नारळ इकडं समजा छान वाटलं वातावरण दाजी पण भरपूर पोरांना खायला फिरायला आणत होतं आणि आता निघालोय आज बारामतीला चला मी चाललोय आणि आता पांडव पूजा ही ती सारी यायला लागल्या तिथं तायपाशी आज मुक्कामाला उद्याच्याला येणार आहे ती बारामतीला आता आईवडील आहेत आईवडील आता येतील मी गेलो की चला जास्त उशीर न लावता जातो बाकी काय नाही स्नेहताईने गणेश शिंदेच्या मंडळीने ते आपल्या बहिणीने कॉल केला या म्हणून असं काय नाही की बोलावंच म्हणून त्यांची पत्रिका पाठवायचं काम होतं तर ठीक आहे नेक्स्ट टायमिंगला कुठल्या तरी या किंवा आम्ही आधी बोलवतो मग तुम्ही याचं ना आमच्याकडे चला निघतो बाय ठीक आहे